रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीच्या मध्ये किलॉइड या आजारामध्ये आपल्याला जेव्हा व्रण होतो तर तो व्रण सर्जरी नंतर होऊ शकतो, ट्रॉमा नंतर होऊ शकतो किंवा एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपण होऊ शकतो. आणि या व्रण ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी जो काही स्कार आहे तर त्या स्कार मध्ये किंवा व्रणामध्ये खूप जास्त वाढ होते. ही वाढ होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कोलॅजनचं डिपॉझिशन. तर कोलॅजनचं एक्सेसिव्ह डिपॉझिशन या भागामध्ये असतं आणि व्रणामध्ये जेव्हा कोलॅजनचं एक्सेसिव्ह डिपॉझिशन होतं किंवा एक्सेसिव्ह कोलॅजन तिथे राहतो त्यावेळेस तो बाहेर पण पसरतो. त्यामुळे जो ओरिजिनल व्रणाची जी काही साईज आहे किंवा ज्या ठिकाणी ओरिजिनल व्रण आहे त्याच्या बाजूला पण याची वाढ होते. म्हणजेच व्रण हा उंच होतो आणि त्याचबरोबर त्याची वाढ ही त्याच्या बाजूला पण व्हायला लागते. याला आपण किलॉइड असं म्हणतो. किलॉइड ज्या ठिकाणी होतो ती महत्वाची ठिकाणं म्हणजे कान आणि छातीचा मधला भाग. तर या दोन भागामध्ये किलॉइड होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये किलॉइड होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि हा किलॉइड कानामध्ये होताना आपण जेव्हा कानामध्ये काही आभूषण घालण्यासाठी कान टोचतो त्यावेळेस त्या टोचल्या भागामध्ये जे काही कोलॅजनचं सिंथेसिस आहे, या कोलॅजनची जी वाढ आहे ती वाढते, त्याला स्टिम्युलेशन मिळते. व त्यामुळे त्या ठिकाणी जी काही गाठ आहे ती गाठ मोठी मोठी होत जाते व बऱ्याच वेळेस ती कानाच्या आकारा एवढी मोठी होऊ शकते. एवढं त्यामध्ये प्राबल्य असते. त्याचबरोबर छातीमध्ये जेव्हा ही किलॉइडची गाठ होते तेव्हा ती होण्याचे जे ठिकाण आहे ते म्हणजे छातीचा मध्यभाग. तर आपण बऱ्याच वेळेस बायपासच्या सर्जरी बघतो किंवा हृदयाच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रिया आपण मिडलाईन मध्ये किंवा छातीच्या मध्यभागी आपण कट घेतलेला असतो व त्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी कट घेतल्यानंतर जो काही नंतर होणारा व्रण आहे तो उभा असा व्रण असतो. या व्रणामध्ये वाढ होत जाते, तो उंच होतो व त्याचबरोबर तो बाजूला पसरतो किंवा त्याच्यामध्ये वाढ होते आणि ती वाढ कोलॅजनचं जास्त प्रमाणामध्ये नवीन निर्मिती झाल्यामुळे होत असते व त्यालाच आपण किलॉइड म्हणतो. तर हे किलॉइड होताना इथे महत्वाचा आणखी काय बदल होतो तर छातीवर बऱ्याच वेळेस केस असतात, हे केस पण या गाठीमध्ये अडकून बसतात व त्यामुळे जेव्हा ह्या केसांचं पण इन्फेक्शन होतं त्यावेळेस या छातीच्या आवरणामध्ये किंवा किलॉइडमध्ये बऱ्याच वेळेस पू पण जमा होतो, पेशंटला ताप येते, सूज येते, लालपणा येतो व त्यामध्ये कधी कधी या गाठी फुटतात व त्यामधून पू वाहतो व अशा वेळेस बऱ्याच वेळेस रुग्णांना एक महिन्यापर्यंत याचा त्रास होतो आणि हा रिकरंट त्रास असतो. म्हणजे परत 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर परत त्यांना अशाच प्रकारचा त्रास चालू होतो. त्यालाच आपण रिकरंट इन्फेक्शन असे म्हणतो. हे इन्फेक्शन त्या ठिकाणी केस अडकून बसल्यामुळे असतं. तर छातीचा मध्यभाग हे दुसरं महत्वाचं ठिकाण आहे. त्याचबरोबर डोक्याचा जो मागचा भाग आहे तर त्या ठिकाणी पण किलॉइडची टेंडन्सी खूप जास्त असते. त्यालाच आपण नेप ऑफ नेक असंही म्हणतो. तर या ठिकाणी किलॉइड होण्याचं प्रमाण जास्त आहे व त्या ठिकाणी पण किलॉइड झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. कारण की त्या किलॉइडमध्ये किलॉइड कोणत्याही ठिकाणी असू द्या खाज खूप जास्त प्रमाणामध्ये येत असते व खाज जर आपल्याला केली आपण किंवा त्याला जर हँडलिंग केलं तर मग किलॉइडचं जी काही वाढ आहे ती खूपच झपाट्याने होते व खूप मोठा किलॉइड होतो. आम्ही स्वतः 50-50 सेंटीमीटर पर्यंतचे किलॉइड बघितलेले आहेत, त्याच्या ट्रीटमेंट केलेले आहेत. तर अशा प्रकारचा किलॉइड आजार आहे. हा किलॉइडचा आजार शक्यतो गहूवर्ण म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याचबरोबर एशियामध्ये आणि आफ्रिकेमध्ये आपला जो रंग आहे, नॉर्मल जो कलर आहे तो थोडासा गव्हाळ आहे व जे काही युरोपियन देश आहेत किंवा अमेरिका आहे या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा रंग हा श्वेतवर्ण म्हणतो आपण त्याला किंवा शक्यतो आपल्यापेक्षा कलर हा त्यांचा उजळ आहे. तर आपल्या लोकांमध्ये म्हणजे एशियामध्ये, आफ्रिकेमध्ये गव्हाळ वर्णाच्या लोकांमध्ये थोडासा काळपट कलर असलेल्या लोकांमध्ये किलॉइडचं प्रमाण हे जास्त आहे. त्यातल्या त्यात आफ्रिकेमध्ये तर खूपच जास्त आहे. भारतामध्ये प्रमाण नक्कीच जास्त आहे आणि या किलॉइडवर आतापर्यंत प्रभावी असा रामबाण उपाय झालेला नाही. आणि त्यामुळे हे किलॉइड झाल्यानंतर त्याचा जर उपचार करायचा असेल तर प्रत्येक डॉक्टरांचा आपापल्या अनुभवानुसार त्यावर उपचार पद्धती केली जाते. परंतु कोणतीही उपचार पद्धती वापरली तरी आतापर्यंत जे काही रिसर्च आहे, जे काही संशोधन आहे त्या संशोधनामध्ये असं दिसून येतं की 60% रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर पण किलॉइड परत येते. परंतु आता नवीन आणखी काही संशोधन आले आहेत जे आपण आपल्या एलरिओ रुग्णालयामध्ये पण वापरतो व ज्यामध्ये आपण शस्त्रक्रिया करून रेडिओथेरपी देऊन आणि लेझर थेरपीद्वारे हे रिकरन्स किंवा परत येण्याचं प्रमाण हे फक्त 10% किंवा त्यापेक्षा कमी टक्क्यांवर आणलेलं आहे. तर अशा प्रकारे या किलॉइडची आपण सर्जरी करत असतो. मागच्या 10 वर्षांपासून किलॉइडची सर्जरी आपण करतो व किलॉइडची सर्जरी करून आपण अतिशय कमीत कमी परत उद्भवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 10% पेक्षा पण कमी रुग्णांमध्ये करून यशस्वीपणे त्यांचा उपचार करतो. धन्यवाद.